हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. देवावर विश्वास ठेव बेटा, सगळं व्यवस्थित होईल. माझा मुलगा तुला जरा ओरडला काय? तू नखरे दाखवतेस आणि हॉल मध्ये झोपायचं नाटक करतेस. तुला आठवतं सुनबाई, जेव्हा सरलाच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा दीपकने त्यांना किती मदत केली होती. आधी तिला नाश्ता करून घेऊ दे, मग तुम्ही आपापले हुकूम सोडा. डोक्यावर बसून ठेवा हिला. जेव्हा उलट उत्तर देईल ना तुम्हाला तेव्हा समजेल. खरं जाणून घ्यायचं ना. खरं हे आहे थापर की म्या मल्लिकाला बर्बाद करून टाकणार आहे. ऑल राईट अभिषेक, डोंट वरी, मी सगळं सांभाळेन. ओके. अच्छा, मी जरा बिझी आहे, आपण नंतर बोलू. ओके. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग. मॅम काय झालं, तुम्ही मला आणि मिश्राजींना खन्नाजींची फाईल घेऊन इथे बोलवलं? एनिथिंग अर्जंट? हो अपूर्व, मला ती खन्ना आणि खन्नाची फाईल हवी होती. कंप्लीट करायला सांगितली होती ना मी. हो मॅम, पण ही फाईल अजूनपणे पूर्ण रेडी नाहीये. मी उद्या देतो ना. बट व्हाय? मी कालच सांगितलं होतं ना की कसंही करून मला ती फाईल आज हवी आहे. मग तू कंप्लीट का नाही केलीस? मॅम ते खरं तर काल माझी तब्येत ठीक नव्हती आणि आजकाल माझ्यावर वर्कलोड खूप जास्त आहे, तर मी उद्या करून देईन ना तुम्हाला. ओ आय सी. मिश्रा, एक काम करा, आजपासून खन्नाचीच फाईल नाही तर खुराणा व सहानींची फाईल पण तुम्हीच सांभाळा. अपूर्वाला खूप जास्त काम आहे ना. ओके मॅम. आणि हो, या एक्स्ट्रा कामासाठी तुमची सॅलरी वाढवली जाईल, कारण हा या कंपनीचा नियम आहे. जितकं जास्त काम तितकी जास्त सॅलरी. थँक्यू मॅडम. मॅम माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता. मी तर फक्त. बस अपूर्व, मी खूप दिवसांपासून ऑब्झर्व करते की तू मी दिलेल्या फॅसिलिटीजना टेकन फॉर ग्रँटेड करतोयस. कधी तुला लवकर घरी जायचं असतं, कधी तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, पर्सनल कामं असतात. मान्य आहे की तू मला खूप मदत केली आहेस आणि त्या मदतीची किंमत आहे तुझं प्रमोशन, तुझी वाढवलेली सॅलरी, एक्स्ट्रा फॅसिलिटीज. पण त्याच्याबरोबरच तुला हेही कळायला हवं की कामात मला कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज सहन होत नाही. म्हणूनच मी तुझं काम मिश्रांना दिलंय आणि मी विचार करते की तुला आराम करण्यासाठी थोडे दिवस का होईना सुट्टी द्यावी. नो मॅम मी एकदम ठीक आहे मॅम. मला सुट्टीची अजिबात गरज नाहीये मॅम. बस मला फक्त एक संधी द्या. आय विल वर्क हार्ड. मी खूप मेहनत करेन आणि यानंतर तुम्हाला माझी कधीच तक्रार ऐकावी लागणार नाही. आय प्रॉमिस यू मॅम. ओके, पण या महिन्याची सॅलरी कापून मिश्राकडे जाईल. थँक्यू मॅम. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस मॅम.
गुड. फाईल पूर्ण करायला उशीर काय झाला? मल्लिका मॅमने तर दीड दमडीच्या मिश्रासमोर माझा इन्सल्ट केला. काय नाही केलं मी यांच्यासाठी, आणि त्यांनी एक क्षण पण नाही लावला माझ्या हातातून एवढी मोठी डील काढून घ्यायला. अपूर्व, फाईल यात एवढं रागवण्यासारखं काय आहे अपूर्व? आम्ही सुद्धा खूप वर्षांपासून या कंपनीत काम करतोय, आणि एक दिवस मॅमनी अचानक तुला प्रमोशन देऊन आमच्या डोक्यावर बसवलं. आम्ही तर नव्हतो रागावलो अजिबात. मला प्रमोशन मिळालं कारण मी त्याच्या योग्यतेचा होतो मिश्राजी. खरं येते, आणि त्याचबरोबर तू मल्लिकाजींची खूप मदतही केलीस, म्हणूनच तुला अचानक प्रमोशन देऊन आमच्यावर बसवलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव अपूर्व, ही मोठी माणसं ना कोणाचीच नसतात. त्यांना फक्त आपल्या कामाशी मतलब असतं, आणि जेव्हा काम पूर्ण होतं ना, तेव्हा अशा प्रकारे बाहेर फेकतात जशी दुधात एखादी माशी. मिश्राजी, तुम्ही तुमची शिकवण तुमच्याचकडे ठेवा. तुम्हाला तुमची फाईल मिळाली ना, मग आता खुश राहा. सुकन्या आमच्या कन्या. सुमित्रा, अरे खूप दिवसांनी आलीस. बस बस. सुनबाई, जरा पाणी घेऊन येतेस? हो हो, आणते मी. कशी आहेस सांग. आता नातवंडांच्या मध्ये वेळच मिळत नाही. खूप खटाटोपाने वेळ काढलाय गंगा स्नानासाठी, आणि संध्याकाळच्या ट्रेनने परत सुद्धा जायचंय. ठीक आहे, या कारणाने भेट तरी झाली. हो, इथेच येऊन कळलं मला दीपक बद्दल. खूप वाईट वाटलं ऐकून. मग विचार केला की जाऊनच विचारूया. मी तुमच्यासाठी चहा आणते. हा, एक गोष्ट सांग, तू काय आपल्या सगळ्या रीतीभाती विसरलीस? अगं, दीपक असून सुद्धा सुनबाईचे हात आणि कान दोन्ही रिकामे आहेत. तुला एवढं पण माहित नाही का किती मोठा अपशकुन असतो तो? अगं, बरं झालं तूच ही गोष्ट काढलीस. गोष्ट अशी आहे की दीपकच्या दुर्घटनेच्या एक दिवस आधी आम्ही सगळे दागिने सोनाराकडे सफाईसाठी दिले होते, आणि मग दीपकला अपघात झाला आणि त्या गडबडीत विसरून गेलो. आजच मी आकांक्षाला सांगते की जाऊन सगळे दागिने आण. एक गोष्ट सांग मला, दीपकच्या उपचारासाठी सगळे दागिने तर विकले नाहीत ना? आणि माझ्यापासून लपवतेस? आणि असं असेल तरीही मला तू सांगून टाक. आम्ही एक संस्था चालवतो जी अशा लोकांची मदत करते. आता दागिने तर नाही देऊ शकत, पण हा, खाण्यापिण्याची सोय करू शकतो. अगं, हे तू काय बोलतेस सुमित्रा? माझ्या मुलाने एवढं नक्कीच कमावलंय की आजही आम्हाला कोणापुढे हात पसरण्याची गरज भासणार नाही. आणि हो, कोणालाही आमच्या मदतीची गरज असेल तर आजही आम्ही त्याला मदत करू शकतो. अरे, यात रुसण्यासारखं असं काय आहे? मी तर बोलत होते कारण घरात कमवणारा फक्त दीपकच तर आहे, आणि त्यानेही बिछाना पकडलाय. आता काहीतरी करावंच लागणार ना घर खर्चासाठी. अच्छा, मी निघते आता. तसंही गाडीची वेळ झालीये.
तुला कशाचं वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. ते तर सुनबाईला मी दागिन्यांशिवाय बघितलं म्हणून मला राहावलं नाही. नाही नाही सुमित्रा, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. हा, जर आमच्याकडे खरंच दागिने नसते तर मला वाईट वाटलं असतं. पण आमच्याकडे अजूनही देवाच्या कृपेने सगळं काही आहे. अच्छा, आता दीपकला माझा आशीर्वाद दे. आता मी निघते. अशीच ये हो. सुकन्या आमच्या कन्या. आत्याबाई, ओ आत्याबाई, काय झालं? तुमच्यासाठी पार्सल आलंय बघा. काय आहे यात? ठीक आहे, मला माहित नाही. कदाचित बॉम्ब असू शकतो, मोठा धमाका असू शकतो, काय बी असू शकतंय. मग खोलते. नाही, मी नाही. मग इकडे दे. हा, घ्या. जा. हॅलो. गिफ्ट आवडलं का मॅडम? त्या पार्सलमध्ये तुमच्यासाठी काहीतरी ठेवलंय जे ऐकून तुम्हाला खूप बरं वाटेल. तुम्ही ते ऑन करा. मी फोन होल्डवर ठेवतोय. हॅलो. हा, ऐक. उद्याचा प्लॅन कॅन्सल झालाय. दीपक वर्माला काहीच होता कामा नये. गिफ्ट आवडलं का मॅडम? काय आहे ना, मी बोलण्यावर नाही करण्यावर विश्वास ठेवतो. तुम्हाला पुरावा हवा होता ना, पुरावा तुमच्या समोर आहे मॅडम. आणि मॅडम, याच्या आधी हा पुरावा पोलिसांपर्यंत पोहोचावा आणि मी पोलिसांसमोर काहीतरी बोलावं, त्याआधी तुम्ही माझं तोंड पैशाने बंद करावं. जितके पैसे मला हवे आहेत तितके पैसे मला द्या. समजलं का मॅडम? पैसे तुमच्या भावासोबतच पाठवा, कारण प्रत्येक वेळा मला नवीन चेहरा बघायला नाही आवडत. आणि हो, यावेळी रक्कम असेल पूर्ण 40 लाख. आणि मी सांगेन पैसे कुठे आणि कधी पाठवायचे. 40 लाख? ही रक्कम मला बँकेतून काढावी लागेल आणि आतापर्यंत सगळ्या बँका बंद झाल्या असतील. मला उद्यापर्यंतचा वेळ दे बंदोबस्त करण्यासाठी. ठीक आहे मॅडम, आता तुम्हाला तर वेळ द्यावीच लागेल, कारण तुम्ही एवढी मोठी पार्टीचे आहात. मी उद्या फोन करेन. पैसे कुठे पोचवायचे ते मी फोन करून सांगेन. हॅलो दादा, ताबडतोब मला भेटायला ये.
नेहमीच चांगले मार्क्स आले आहेत. दिसताच आहे तुम्ही खूप इंटेलिजंट स्टुडंट होता. थँक्यू मॅडम. तसा तुम्हाला काही एक्सपिरियन्स तर नाहीये आणि प्रोफेशनल डिग्री सुद्धा. पण तुम्हाला बघून असं वाटतंय की आमच्या मुलांना तुम्ही खूप छान शिकवाल. हो मॅडम, तुम्ही फक्त मला एक संधी द्या. मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला कधीच तक्रार करावी लागणार नाही. वेल, मग तुम्ही मंडे पासून आमचं स्कूल जॉईन करू शकता. म्हणजे मॅम, मला ही नोकरी मिळाली? वाय नॉट? ऑफकोर्स, आम्हाला तर तुमच्यासारख्याच टीचरची गरज होती. तसं सॅलरी बद्दल वगैरे तुम्ही खाली अकाउंटंटशी बोलू शकता आणि इतर काही अडचण असेल तर मला नक्की सांगा. आणि हो, तुमचा ऍड्रेस प्रूफ आणि सर्टिफिकेट सुद्धा देऊन ठेवा. हो मॅम. मॅम, तुम्हाला माहिती नाही आज माझे वडील किती खुश होतील जेव्हा त्यांना कळेल की मला टीचरची नोकरी मिळाली आहे. कारण ते पण एक प्रोफेसर आहेत. अच्छा, तर तुमचे वडील प्रोफेसर आहेत. काय नाव आहे तुमच्या वडिलांचं? दीपक वर्मा. सुकन्या आमच्या कन्या. दीपक वर्मा? हो मॅम. ऍक्च्युली काही दिवसांपूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे ते आता काही करू शकत नाही. पण हे तेच तर नाहीत ना ज्यांनी मल्लिका थापरच्या मुलावर केस केली होती, शास्त्रीजींच्या मर्डरचा आरोप लावून? हो मॅम, तेच माझे वडील आहेत. सॉरी आकांक्षा, हा जॉब तुम्हाला नाही मिळू शकत. पण का मॅम? आत्ताच तर तुम्ही बोललात की मी मंडे पासून जॉईन करू शकते, आणि आता तुम्ही बोलताय की ही नोकरी मला नाही मिळू शकत. कारण मी त्या लोकांना स्कूलमध्ये नाही ठेवू शकत जे मल्लिकाजींचे वैरी आहेत. त्यांच्याकडून आमच्या स्कूलला खूप मोठा फंड मिळतो. जर त्यांना कळलं तर ते आमच्या स्कूलला फंड देणं बंद करतील आणि त्यामुळे आमच्या स्कूलच्या मुलांचं खूप नुकसान होईल. मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत. सॉरी. काही हरकत नाही मॅम, मी समजू शकते. हॅलो. हो, कसे आहात तुम्ही? अगं काय बोलतेस तायडे? अगं तू एवढी मोठी चूक केलीस. त्या दयालकडे तुझा आवाजाचा रेकॉर्ड नाहीये. तुझे SMS पण त्यांनी सेव्ह करून ठेवली. हे देवा, किती चतुर माणूस आहे हा दयाल. तायडी, तू हे समज करण्याच्या आधी काही विचार का नाही केला? माहित नाही काय करायला हा दयाल. दादा, मी हा प्रॉब्लेम तुला सांगितले कारण मला तू काहीतरी सोल्युशन दिलं पाहिजेस, नाही हा प्रॉब्लेम वाढवायला पाहिजेस. आता मला सांग आपण काय करायचं? अगं काय करू शकतो म्या? शिवाय ह्याचं की जे पैसे तू मागतोय ते पैसे त्याला द्या. 40 लाख रुपये? तू शुद्धीन आहेस ना? अगं तायडे, याशिवाय दुसरा रस्ता कुठं आहे? हा, जर त्याला पैसे दिले नाहीत आणि मग समजे पुरावे घेऊन तू पोलिसांकडे गेला, मग जर पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचले तर काय फायदा दादा? त्यापेक्षा आपण त्याला अधिक पैशांची लालूच दाखवू, सगळे पुरावे खरेदी करू. हे होऊ शकतं. चल तायडे, लाव त्याला फोन. नाही,
मी फोन नाही लावणार. त्याला वाटेल की मी घाबरलीये. तूच लाव फोन. ठीक आहे, मॅच त्याला फोन लावतो आणि ऐकवतो पण की काय बोलतोय तू. हॅलो. हॅलो, हे दयाल, लय हवेत उडायला लागला वैर. हे काय नवीन नाटक आहे तुझं पैशांचं? हे तर तुमच्या बहिणीलाच विचारा की मी कशासाठी पैसे मागतोय. आणि एक गोष्ट, मला सारखं सारखं त्रास नको देऊ. माझं डोकं जास्त फिरला ना तर तुमचं भविष्य फिरून टाकेन मी, समजला? काय म्हणायचं रे तुला? म्हणजे तुम्ही हा विचार करत असाल की पोलिसांना पुरावा देऊन माझा काय फायदा होणार? माझा फायदा नाही, पण माझं नुकसान पण काही होणार नाही. आणि हो, तुझ्या बहिणीला जर जेल झाली तर तिच्या इज्जतीच्या चिंधड्या चिंधड्या उडतील. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या